आईने मुलाला काही शिकवलंच नाही, हे नाही खात ते नाही खात. तिचे पण असतील ना अशा गोष्टी ज्या ती खात नाही. हे बघा गाईज, कपलचं काय चाललंय इथे. पप्पा मम्मीला रोजमेरी वॉटर लावतंय का? हा ते लावतंय. 1 मिनिट, एक डिस्टर्बिंग एजंट आहे आमच्याकडे. काय आहे हा? स्प्रे करा, मसाज नाही करायचा आहे, जस्ट मी करेल ते, बाकी काय करायचं ते. आणि ऑलमोस्ट आता संध्याकाळचे 7:30 वाजले. मी किचनमध्ये आले आणि आता स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक काही नाही, गिलक्याची भाजी पोळी आणि राईस करायचा आहे. माझं जेवण झालं बाय द वे. शिरू बघा काय करतोय. मी तुम्हाला सकाळी पण ही गोष्ट दाखवली, तर हे बघा कंटिन्यू त्याला असे हे बघायला आवडतं. तर ते बर्ड्सचे लावले, कॅट शो लावलेला आहे. आणि गुणगुण आणि मिष्टी आली होती, तर त्याला ड्रेस घातला होता आणि तो बो पण लावला होता, ड्रेस लूज होतं म्हणून. तर कसं घरात एखादं लहान मुलं असल्यानंतर कसे टी व्ही कंटिन्यू चालू असतं, तसं आमच्याकडे काही झालेलं आहे. बघा आमचे महाराज कसे टी व्ही बघताय छान. शेरूला मी आता उंदरांचा शो लावून दिला आणि आता शेरू कुठल्याही मिनिटाला त्या उंदराला पकडायला उडी मारू शकतो. शेरू उडी नाही मारायची बाळा, तू पोझिशन घेऊन उभा नको राहू, उडी नको मारू, टी व्ही फुटून जाईल. बरंच आग्रह करून मी प्रतीकला गिलक्याची भाजी खायला लावली. त्याचं तोंड बघून घ्या बघा. 27 वर्षाचा होईल आता ऑक्टोबरमध्ये. गिलके खायला नाही म्हणतो हा मुलगा. एखाद्या खेड्याची जर मी सून करून आणली, शहरातली का आणे ना, खेड्याचीच का, कोणतीही बी आणली तर ती हेच बोलेल ना, आईने मुलाला काही शिकवलंच नाही, हे नाही खात ते नाही खात. तिचे पण असतील ना अशा गोष्टी ज्या ती खात नाही. मुली लग्न झाल्यावर सगळं खायला लागतं. आजकालचं नाही खाते का? मी तर लग्नाच्या आधी खूप भाज्या नव्हते खात, लग्न झाल्यावर खायला लागली. तुमचा टाइम वेगळा होता. तुमचा टाइम, तुमच्यामध्ये यंग मुलगा मुलगी एकत्र येऊन संसार बनवायचे, एकमेकांना ग्रो करायचे. आमच्या जनरेशनमध्ये ऑलरेडी आपली आपली इंडिव्हिज्युअलिटी घेऊन येतात, मग एकत्र येतात. बाय द वे नाही त्याच्यात मैत्रिणींनो, हा इतक्या सगळे प्रश्न मला विचारत असतो आणि खूप सगळ्या आंटी सांगता पण आता प्रतीकचं लग्न करून घे. काही गरज नाही का बरं? अजून टाइम. प्रतीक इज नॉट रेडी फॉर मॅरेज. मॅरेजला रेडी नाही, फक्त प्रतीक मला विचारत असतो, मम्मी ती वेस्टर्न कपडे घालू शकेल ना, मम्मी फालतू प्रश्न विचारायला मी. शॉर्ट घालू शकेल ना. नाही, मला ते तर माहिती आहे ना ऑलरेडी. काय कपड्यांवरून काय, जेव्हा आपली आईच घालते तेव्हा काय विषय. आणि ती वर्किंग असली तर तरी तिने घरात काम करायचं का, ते मी तुझं पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायला विचार. आणि अजून काय विचारतो. काय सोसायटीमध्ये पेट्रियार्की ही आहे की मुलगी आली दुसऱ्याची घरी तर तिच्याकडनं कामं करवायचे, तिने सगळं बघायचं. पण कलेक्टिव्हली सगळ्यांनी मिळून सगळं बघितलं पाहिजे, असं माझं ओपिनियन. जसं आपल्या फॅमिलीत आपण करतो. अजून काय प्रश्न विचारत असतो तुम्हाला? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतो. अरे 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 लाज वाटू दे. त्याच्यावर मी याला साफ नाही बोललं की अशी आपली संस्कृती नाही, ते कधीच शक्य नाही. अशा खूप गोष्टी ज्या आपल्या संस्कृतीत पण या जगात घडतायत. जगाला घडू दे ना, आपण जगाच्या मागे नाही पळायचं, आपण आपली संस्कृती पाळायची. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज सोमवार आहे, परंतु काय झालं, माझ्याकडे ज्या व्हाईट कुर्त्या आहेत त्या माझ्या सगळ्या प्रेसला, मी कालच प्रेसला कपडे दिले, तर प्रेसला गेल्या. आणि त्याच्यामुळे मग हा व्हाईट शर्ट जो की मी दिल्लीला गेली होती 2-4 वर्षापूर्वी, तिथून घेतला होता, परंतु मला तो आवडत नाही म्हणून मी विशेष कधी घातला नाही. परंतु मग तो आता मी व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट वेअर केला आहे. आता मला व्हाईट कलरचे कपडे घालायला आवडतात सोमवारी. आणि छान अशी आंघोळ वगैरे करून मी स्किन केअर देखील केलेलं आहे. आणि ह्या क्लिप्स मला अशा लावायला खूप आवडतात. तर मी आत्ता जेव्हा दादरला शॉपिंगला गेली होती तर तेव्हा घेऊन आली. मला कधीच्या घ्यायच्या होत्या, तर त्या देखील मस्त लावून घेतल्या. शेरू महाराज बघा किती छान झोपला आहे. आणि हो, प्रतीक आणि त्याचे पप्पा ते दोघं सकाळी आय थिंक 7ला वगैरे गेले पुण्याला. प्रतीक तर आम्हाला जायचं होतं म्हणून आला होता मागच्या मंगळवारी, तर तो नाही येणार आज परत. त्याचे पप्पा त्यांचं काही काम होतं म्हणून गेले, तर ते संध्याकाळी येणार आहे परत. माझा आहे उपवास, तर मला काही स्वयंपाक वगैरे करायचा नाही, तर आता देवपूजा वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि आता जवळजवळ दुपारचे 1:45 वाजत आले आणि मी चेंज केलं कारण की मला बँकेत जायचं आहे. तर मी उबर ऑटो बुक केला आहे
ऑटो अजून माझी बुक झाली नाही. तेवढ्यात म्हटलं मशीनचे कपडे म्हणजे आधी एकदा झाले होते व्हाईट कपडे, रुपाली ब्रश मारते आणि मग धुतो ना, कारण की साईटवर प्रशांतजींचे व्हाईट शर्ट खूप खराब होतं आणि त्यांनी व्हाईटच घालायला आवडतं. तर मग तिने ब्रश केल्यावर मशीनमध्ये लावले, ते दुसऱ्यांदा लावलेले कपडे राहून गेले होते तर ते कपडे वाळत टाकले आणि कपडे वाळत टाकायला आले. तेवढ्यात शेरू संधी बघितली त्याने की हां ही जाळी ओपन आहे, तर लगेच तो पळून आला बाहेर. तर मग आता इथे मस्तपैकी हवेमध्ये लोळतो येतो. माझी ऑटो अजून आली नाही आहे, तोपर्यंत म्हटलं चला 2 मिनटं त्याला मोकळ्या हवेचा जरा उपभोग घेऊ देऊ. असं तो कशा पद्धतीने लोळतोय तुम्हाला दाखवते. आणि आत्ता माझ्यावरती एक पाण्याचा ड्रॉप असा आला. पाऊस यायला नको, कारण आमचे बरेचसे बॉक्स आम्ही ओपन नाही केले, तर अम्ब्रेला नाही आहे माझ्याकडे, तर मी ओली होईल असं. शेरू 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 बाळा, शेरू बाळा इकडे आवाज देते मी तुला, इकडे आवाज देते. इथे काय काय करायची, इथे काय काय करायची मोकळ्या हवेमध्ये. चला मध्ये चला चला. आणि मी शेरूला थंडी वाजू नये म्हणून कर्टन लावून घेतले आणि माझं बाहेर लक्षच नाही आणि पाऊस सुरू झाला आहे आणि मी उबर बुक केली. खूप जोराचा नाही, परंतु अशी चालेल तर ओली होईलच एवढा पाऊस पडतो आहे इथे. आणि मेन म्हणजे जी उबर मी बुक केली हो त्यांना माझी सोसायटीच माहीत नाही. ते मला कॉल करून विचारत आहे की कुठे आहे मॅडम. म्हटलं तुम्ही कुठे आहे. मग त्यांनी सांगितलं मी अमुक अमुक ठिकाणी. म्हटलं या पुढे सरळ. आले आले दिसतात आहे मला गेटमध्ये आले बरोबर. आणि मी आलेली आहे इथे. ही आहे माझी बँक इंडसइंड बँक. जवळजवळ 3 वाजत आले आणि बराच वेळ गेला माझ्या बँकेमध्ये. माझं आधारशी रिलेटेड काही काम होतं आणि इतरही काही कामं होते. तर दूध घ्यायचं आहे मला. आता बघते कुठे मला दूध भेटेल आणि मग घरी जाईल. बघा हे आमचं शेरू बाळ कंटिन्यू याला घराबाहेर जायचं आहे. कंटिन्यू रडतो. इथे खिडकीमध्ये बसतो किचनच्या आणि इतका स्मार्ट आहे. इथे इथे किचनच्या विंडोत बसून इकडे बघून बाहेरचा लिफ्टच्या जवळचा भाग त्याला दिसतो ना, तर तिकडे बघतो आणि म्याव म्याव म्हणजे रडतो त्याच्या भाषेत. आणि मग असा तिकडे जाऊन हॉलच्या दाराच्या तिथे आतमध्ये बसून रडतो आणि मला सांगतो की मला इकडे घेऊन चल. ती घासलेली भांडी लावायची, देवपूजेची, देवांचे बदललेले कपडे मला धुवायचे. त्यानंतर चहा ठेवलाय मी आत्ता. आणि हो मागे मी पूजेविषयी व्हिडिओ टाकला होता. तर एक ताई बोलल्या की तुम्ही रोज कपडा बदलता का. तर हो, रोज देवांचा कपडा रोज बदलायला पाहिजे. आपण आंघोळ करून तेच कपडे घालतो का नाही, आपण कसे स्वच्छ धुतलेले कपडे घालतो, मग देवाचाही कपडा रोज बदलायला पाहिजे. तर मी कपडा बदलत असते. तर चला चहा उकळलाय, चहामध्ये दूध टाकते आता. एकीकडे दूध तापत ठेवलं आणि एकीकडे चहा उकळत ठेवला. आता जरा दूध तापू देते, वर येऊ देते, मग चहामध्ये दूध ॲड करते नाही का, म्हणजे छान लागेल चहा. आणि इथे माझा चहा बनवून तयार आहे. उपवास आहे तर एवढा चहा मी पिऊ शकते. चमचा काय आहे त्यात, तर त्यात गूळ टाकलाय म्हणून. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजत आले. ॲक्च्युली बँक पर्सन काही माझ्या घरी येणार होते. पर्सन म्हणण्यापेक्षा माझ्या जवळचीच व्यक्ती होती आणि प्लस बँक पर्सनही. ती उद्या येणार आहे. ती कम्फर्टेबल असली तर नक्कीच तुम्हाला भेटवेल. तर मी तिची वाट बघत होते. तर मग आता ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्यामुळे ती येऊ शकली नाही. तर मग मी म्हटलं चला आता आपण आता शिवलीलामृत वाचून घेऊ आणि मग नंतर उपवास सोडू. तर मग ह्याचा चहा पिल्यामुळे ॲक्च्युली मला क्वांटिटी कमी करायला हवी. खूपच जास्त क्वांटिटीमध्ये मी चहा पिते, पण आपण म्हणतो ना तोंड आल्यासारखं. टचूड म्हणजे माझं कधी तोंड वगैरे येत नाही, परंतु असं गरम गरम चहा पिल्यावर जसं थोडंसं होतं तसं मला होतं आहे. तर आता चला देवाची सेवा करून घेते. सेवा म्हणजे शिवलीलामृत वगैरे, हनुमान चालीसा, ते सगळं वाचन करून घेते. शेरू महाराज झोपला आहे. शेरू फार त्रास द्यायला लागला. अच्छा, शेरूवरून विषय निघाला म्हणून चला सांगते मी तुम्हाला आता. मागे मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही शेरू ठेवू नका. आता डॉक्टर आमचे जवळचे आहे, म्हणजे जावईच लागता, भाचं जावई.
तर मग त्यांना प्रशांतजींनी सांगितलं की कॅट आहे तर हिचं ही खूप अशी सडनली म्हणजे दार उघडलं आता दिवसभर हाऊस हेल्प येतात, त्यानंतर प्रेसवाला येतो, मिल्कवाला येतो, कोणी ना कोणी येतं. तर जेव्हाही दरवाजा वाजला की तो दाराकडे पळतो आणि तो पळायला लागतो. तो मला असं सडनली खाली बसावं लागतं. यांनी डॉक्टरांना तसं एक्सप्लेन केल्यामुळे मग डॉक्टर बोलले की तुम्ही सध्या कॅट नका ठेवू आणि तुमच्यासाठी हे चांगलं नाही. तर मी व्हिडिओ टाकलं होतं, व्हिडिओमध्ये हे शेअर केलं होतं. तर एक ताई होत्या की त्या बोलल्या की डोंट ब्लेम शेरू. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही शेरूला ब्लेम नका करू. तर बरोबर आहे, आपण शेरूला ब्लेम नाही करू शकत, कारण शेरू थोडी सांगतो मला की अशी पटकन खाली बैस आणि मला धर, परंतु मला त्याला धरायचं असतं. तर मग आणि मला माहीत नाही आता का 6 महिने होऊन गेले माझं ऑपरेशनला, परंतु माझे पाय अद्यापही दुखताच आहे. आता त्याच्यामागे काय कारण आहे आय डोंट नो, बट हो माझे पाय अजूनही दुखताच आहे. तर मग आम्ही विचार केला की आपण सध्या शेरूला प्रतीकची फ्रेंड आहे, तिच्याकडे ऑलरेडी कॅट आहे, 2 कॅट आहे. तर तिच्याकडे ठेवू, कारण की प्रतीकशी प्रशांतजींनी शेअर केलं. प्रतीक बोलला काय प्रॉब्लेम नाही, माझी फ्रेंड ठेवेल त्याला. आणि त्याने त्याच्या फ्रेंडशी बोलणं केलं, ती पुण्याला असते, तर ती पण हो बोलली. तर मी त्याला बोलले तिला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना. तर प्रतीक बोलला हो, पण तो बोलला मम्मी तू राहशील का त्याच्याशिवाय, कारण की मी जेव्हा इथून गेले होते पनवेलला तर आम्ही सकाळी 7ला घर सोडलं, 7 सव्वा 7ला, आणि प्रतीक 4 सव्वा 4ला घरी आला. आणि मी त्याला सारखी फोन करायची की तू पोहोचला की नाही, पोहोचला की नाही घरी. आणि घरी पोहोचल्या मला व्हिडिओ करून शेरू दाखव. तर लिटरली मी तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ कॉलवर रडली होती. तर प्रशांतजी पण प्रतीकला हेच सांगतं की ही त्या शेरूशी खूप अटॅच झाली आहे बुवा असं, तर पुढे त्रास होईल हिला. तर मग प्रतीक मला बोलला मम्मा तू राहशील का. म्हटलं मला आठवण तर त्याची खूप येईल, परंतु मला हेल्थला पण प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग तो बोलला ठीक आहे आपण माझ्या फ्रेंडकडे ठेवू. आणि तिथे ठेवण्यामागचं अजून एक असं होतं की ती बोलली होती की तुम्हाला जर वाटलं परत तुमचं माइंड चेंज झालं तर तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता, इवन एनी टाईम तुम्ही त्याला भेटायला येऊ शकता. तर मग ते एक तसल्ली होती की हां नाही का. मी बोलले हो आपण तिच्या घरी तर जाऊ शकतो, पुण्याला असंही जाणं समजा होतंही नाही माझं. तर आता किती मला वाटतं मागच्या जूनमध्ये मी गेली होती, 1 वर्ष होऊन गेलं, नाही जाणं होत माझं. पण म्हटलं शेरूच्या निमित्ताने करीनालाही भेटेल आणि जाऊ आपण. तर माझ्या परीने मी हो सांगितलं. आणि जसं मी हो सांगितलं, आपण म्हणतो ना मला मध्ये काहीतरी होत होतं, हार्टला काहीतरी होत होतं, तरी पण मी मनावर दगड ठेवून म्हटलं ठीक आहे जा घेऊन. आणि तो खूप खाली जाण्यासाठी रडतो. तर मग प्रशांतजी आले आणि प्रशांतजींना पण सांगितलं प्रतीकने की याला न्यायचं आहे. तर मग आमच्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं. तर प्रशांतजी बोलले की नाही नाही, त्याची मला सवय झाली, मी सकाळी उठतो तो माझ्या मागे म्याव म्याव करत फिरतो बुवा, त्याला खायला पाहिजे असतं वेट फूड. आणि आपल्याला दोघांना ती बरी कंपनी आहे. तू आत्ता अशी म्हणते, पण तू व्हिडिओ कॉलवर विचार कर म्हणे, काही तासातच तू रडायला लागली, तेव्हा त्याला नेलं तर तुझं काय होईल. तर जाऊ दे म्हणे, तू स्वतःच काळजी घे, तू स्वतःच जरा अवॉइड कर वाकणं वगैरे. आणि नको नको म्हणे, त्याला आता आपली सवय झाली. आणि आमच्याही डोक्यात हे प्रश्न येत होते. प्रतीक काही खूप सॅड होता ॲक्च्युली. तो बोलला मम्मा विचार कर, त्याला आपल्याकडे आता किती 4-5 महिने झाले असतील ना. हो, तर त्याला आपली सवय झाली आहे आणि हे घर जरा मोठं वगैरे आहे आणि तो सगळं मिस करेल आणि तो बोलूही शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होत्या. आणि मग मला असं होतं की आपण हो म्हणून देऊ, म्हणजे उद्यानंतर मागच्या वेळेस जसं डॉक्टरांकडे गेल्यावर प्रशांतजी सारखे मला ब्लेम करत होते, प्रतीकला ब्लेम करत होते की यांनी मांजर आणलं. पण आता असं झालं की आम्ही दोघं हो म्हटलो की ठीक आहे बुवा जाऊ द्या याला शेरूला याच्या फ्रेंडच्या घरी. तर प्रशांतजी नाही म्हटले. तर मी, प्रतीक आणि आम्ही सगळेच खूप हॅपी आहोत त्या निर्णयाने. त्याला सोडायचं काही नाही, परंतु त्याला सांभाळायचं काही नाही. पण हल्ली तो आहे ना खूप त्रास कशासाठी देतो, बाहेर जाण्यासाठी. हॉलचं जे डोर आहे ना तिथे आतमध्ये जाऊन रडतो, सारखा म्याव म्याव करतो. आणि त्याला मीच कारणीभूत आहे, मीच ती सवय लावली त्याला, त्याच्यामुळे तो असं करायला लागला. तर मलाच सगळे म्हणतात की तूच त्याला सवय लावली. पण तो जेव्हा रडतो ना मला नाही बघवत, मी दार उघडून भले कॉरिडॉरमध्ये आमच्या थोडंसं 5 मिनटं त्याला इकडे आणि तो कुतूहलाने असं सगळीकडे बघतो. तर त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आहे ना, मला वाटतं की आपण मानवाने ह्या प्राण्यांना जे आपण आपले शौक पूर्ण करण्यासाठी पाळतो, परंतु आपण त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायला बघतो. त्यांना पण अधिकार आहे ना हे जग बघण्याचा, बाहेरचं सगळं बघण्याचा, अनुभवण्याचा, असं नाही का. परंतु तेच की हे म्हणता की कुत्रे शेरूला बघतील तर त्याच्यावर हल्ला करतील. आणि दुसरी गोष्ट, शेरू आपला एकदम पांढरा शुभ्र आहे,
तर तो बाहेर कुठे गेला, अडचणीत गेला तर तो खराब होऊन जातो. आणि त्याला कोणी तर सांगतं 2-4 महिने घालू नका, मी तर 20-3 आठवड्यात, एखाद्या महिन्यात मी त्याला आंघोळ घालूनच देते. तर त्याला आंघोळही जास्त घालायची नाही आणि त्याच्यामुळे मग त्याला असं जाऊ देता येत नाही. तर आणि तो इतका स्मार्ट आहे, इतका स्मार्ट आहे, तुम्ही विश्वास नाही करणार. मी जसं मग पण सांगितलं की तो किचनच्या विंडोमध्ये बसतो आणि त्याला तिथून लिफ्टच्या तिथला एरिया दिसतं, तर तो तिथं बसून म्याव म्हणतो आणि नंतर टपकन खाली उडी मारतो विंडोतनं, टेबलावरून, आणि मग असं सरळ येऊन हॉलच्या दाराच्या इथे येऊन आतमध्ये रडत बसतो. काही ताई म्हणतील, सोनाली काय वेडी झाली का तू, हे काय बोलते, पण खरं सांगते हे असंच आहे. तो मला तिथून सांगतो की मला तिथे जायचं आहे आणि मग चल बॉ इथे. तर मग खूपदा मी काय करते, त्याला उचलून घेते, हॉलचं दार उघडते, कॉरिडॉरमध्ये थोडा वेळ ठेवते आणि घरात आणते. आणि प्रतीक मला सुरुवातीला असं नाही म्हणायचं की पर्शियन कॅट त्या घरामध्ये राहणाऱ्या असतात, त्यांना काही बाहेरचं हे नसतं. प्रशांतजी तर म्हणता हे पर्शियन नाही, ते हे मिक्स असलं पाहिजे, कारण की पर्शियन खूप शांत असतात आणि हा बिलकुल शांत नाही, खूप डेंजर आहे शेरू. आणि त्याला सारखं बाहेर जायला आवडतं. आता तर तो टी व्ही पण बघायला लागला, परंतु जास्त करून त्याचं हे असंच असतं की मला बाहेर घेऊन चला, बाहेर घेऊन चला. आणि त्याच्यामध्ये जो जीव अडकतो की त्याच्या मनासारखं करावं असं जे वाटतं. तर ज्या ताईंकडे, ज्यांच्याकडे पेट आहेत, मग ते डॉग असेल, कॅट असेल, कोणी काही असेल, त्याच समजू शकता की कशी असते बुवा ती फिलिंग. खूप हॅपी. आता बघा ना, आज सकाळपासून हे लोक गेले, परंतु शेरू असल्यामुळे तो एकटेपणा काही विशेष जाणवत नाही, की आहे आपल्या कंपनीला एक, त्याच्याशी मी गप्पा मारते, लहान मुलांशी मारतो तशा, छान त्याच्याबरोबर माझा टाईम स्पेंड होतो. तर असं सगळं आहे. नाही तर मग आज शेरू जाणार होता, त्याने बोलणं करून ठेवलं होतं, त्याची फ्रेंड हो म्हटली होती आणि ते आज त्याला घेऊन जाणार होते. त्याला मी बोलले हो, त्याचं लिटर बॉक्स, त्याचे सगळे खेळणे वगैरे सगळं देऊन टाक, परंतु चला तो काय गेला नाही. छान मस्तपैकी इथे झोपला आहे. मी तेच विचार केला, परत झोपले तेवढ्यात आपण देवाचं वाचून वगैरे घेऊ म्हटलं, म्हणजे काय परत उठल्यावर त्याची म्याव म्याव सुरू होते. मी काय करते मग, कसं आहे आता थोडंसं खूप जोरात पाऊस नाही आहे, थोडंसं बुरबुर होते, पण मग काय होतं, गार्डनमध्ये सगळी माती आहे आणि मी जसं म्हटलं तो व्हाईट आहे, तो लगेच खराब होतो आणि तो उड्या मारतो खूप. मग मी काय करते, इव्हन रात्री पण मी त्याला खाली घेऊन गेली, पण सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे मी तिथे घेऊन जाते, मग मंदिरात त्याला सोडते. मंदिरामध्ये कशी फरची आहे, टाईल आहे, तर मग तो काही खराब होत नाही विशेष. तर मी काल खाली घेऊन गेले आणि समोरून प्रतीकाला, मग प्रतीकला म्हटलं चल आपण याला टेम्पलमध्ये घेऊन जाऊ. तर आम्ही घेऊन गेलो, तर तो टेम्पलच्या तिथं पण उडी मारून मातीत गेलाच. खूप आगाव आहे, खूप आगाव आहे. तर चला, जसाही आहे बच्चू आहे माझा, असंच मी म्हणेल. तर आता देवाचं वाचून घेते आणि मग डिनरला बघेल काय खायचं ते बनवेल आणि खाऊन घेईल. तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथे करते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.